NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट हा जो पेपर आहे, तर त्या पेपरसाठी विज्ञान या विषयावर आधारित वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्यावर वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. आपण या सिरीजमध्ये याआधी झालेल्या परीक्षांमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचे ॲनालिसिस आपण या व्हिडिओमधून करतोय. तर आजचा आपला घटक आहे धारा, विद्युत आणि चुंबक. या घटकावर आधारित वेगवेगळे प्रश्न 2015 पासून कशा पद्धतीनं आपल्याला विचारलेले आहेत त्याचा इथं अभ्यास करू, त्या प्रश्नांची उत्तर पाहू, त्याच पद्धतीनं त्या प्रश्नांचे ॲनालिसिस करू आणि अशा पद्धतीचे कसे प्रश्न तिथं तयार केले जाऊ शकतात याचा तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येईल आणि त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्याचा फायदा होईल. तर हा पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? 2016-17 या वर्षामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेत. कोरडा घट, लॅक्लांश विद्युत घट, साधा विद्युत घट, होल्टचा घट, बटन सेल, लिथियम सेल, की चौथा पर्याय निकेल कॅडमियम सेल, पुनःप्रभारित घट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 बटन सेल म्हणजेच लिथियम सेल ही जोडी चुकीची आहे. उरलेले 3 जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत. तर हा लिथियम सेल हा बटन सेल म्हणून ओळखला जात नसून तो एक प्रगत उच्च क्षमतेचा सेल आहे. याचा उपयोग घड्याळ किंवा कॅल्क्युलेटरमध्ये केला जातो. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 याच्यामध्ये जी नावं दिलेली आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे कोरडा घट त्यालाच लॅक्लांश विद्युत घट म्हणतात किंवा साधा विद्युत घट त्यालाच होल्ट घट असं म्हणतात. निकेल कॅडमियम सेल जो आहे तो पुन्हा पुन्हा रिचार्ज करता येऊ शकतो, त्यामुळे ती जोडीसुद्धा बरोबर आहे. चुकीची जोडी एकच आहे, बटन सेलला लिथियम सेल म्हणतात, हे चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न, चकती चुंबकाचे ध्रुव कोठे असतात? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वर्तुळाकार मागे पुढे की वर्तुळाकार परिघावर? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 वर्तुळाकार मागे पुढे असतात. कारण चकती चुंबक म्हणजेच डिस्क मॅग्नेट जो आहे तो सपाट असल्यामुळे त्याचे ध्रुव त्याच्या 2 पृष्ठभागांवर म्हणजे खालच्या आणि वरच्या भागामध्ये असतात. साध्या पट्टी चुंबकमध्ये जसे 2 टोकाला 2 ध्रुव असतात तसे इथं चकती चुंबकामध्ये असू शकत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विद्युत घंटेचे कार्य कोणत्या परिणामावर अवलंबून आहे? 2017-18 या वर्षी हा प्रश्न विचारला आहे. पहिला पर्याय दिला आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन, दुसरा विद्युतधारेचा औष्णिक परिणाम, तिसरा विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम की प्रवर्तित चुंबकत्व? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम. या परिणामावर विद्युत घंटेचं कार्य अवलंबून आहे. म्हणजे या विद्युत घंटेमध्ये विद्युत चुंबक म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेट वापरला जातो आणि ज्यावेळेला त्या विद्युत घंटीतून विद्युतधारा वाहते तेव्हा मऊ लोखंडाची पट्टी चुंबकाकडे आकर्षित होते आणि तो घंटेवर आदळतो आणि त्याच्यामधून आवाज निर्मिती होते. तर ह्याला जोडूनच पर्याय क्रमांक 2 हा विद्युतधारेचा औष्णिक परिणाम हा जो आहे तो इस्त्री किंवा गिझर यांच्यामध्ये वापरला जातो. त्यामुळे याला जोडून आपण हे इथं लक्षात ठेवू शकतो. पुढचा प्रश्न आहे, 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 4 विद्युत घटांची बॅटरी एकसर स्वरूपात जोडली, असा इथं एक शब्द राहिला आहे. एकसर स्वरूपात जोडणी केली तर बॅटरीचे विभवांतर किती होईल? 2018-19 या वर्षी हा प्रश्न विचारला आहे. हे 4 पर्याय दिलेत, 1.5 व्होल्ट, 4.5 व्होल्ट, 5.5 व्होल्ट की 6 व्होल्ट. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 येईल. आता ते कसं पहा, हे 4 1.5 विभवांतर असलेल्या 4 बॅटऱ्या एकसर जोडलेल्या आहेत. म्हणजे एकाला एक पुढं आपण जोडलेले आहेत. मग त्यांचं जर परिणामी विभवांतर काढायचं असेल त्यात सर्वांची बेरीज करायची. म्हणजे 1.5 हे 4 वेळा घ्यायचं आणि त्यांची बेरीज करायची. मग 1.5 अधिक 1.5 3, 3 अधिक 3 6 मिळेल, 6 व्होल्ट. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ज्यावेळेला विद्युत घट एकसर जोडणीत जोडलेले असतात त्यावेळी त्याचे विभवांतर मिळवण्यासाठी त्या सर्वांची बेरीज केली जाते. पुढचा प्रश्न, चुंबकीय बलरेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात, चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत, चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात की बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. कारण आपल्याला अयोग्य विधान विचारले तर पहिलं विधान जे आहे ते अयोग्य विधान आहे, बाकीचे सर्व विधानं बरोबर आहेत. मग अयोग्य विधान काय आहे तर चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात, हे चुकीचं आहे. चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीही आकर्षित करत नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए. उरलेले 3 जे गुणधर्म आहेत ते चुंबकीय बलरेषांची बरोबर आहेत. म्हणजे ते एकमेकांना कधीही छेदत नाहीत, चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात, जो पहिल्याचा अगदी विरुद्ध भाग आहे, आणि बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळं चुकीचं विधान एक असल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न, लेड आम्ल विद्युत घटात 2 विद्युत अग्रांमधील विभवांतर सुमारे किती असते? 20 व्होल्ट, 2 व्होल्ट, 1.5 व्होल्ट की 0.2 व्होल्ट?
या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 येईल. कारण लीड आम्ल, लीड ॲसिड विद्युत घटाच्या एका सेलचे विभवांतर 2 व्होल्ट इतकं असतं. 1.5 हे जे उत्तर आहे ते ड्राय सेलसाठी असतं, म्हणजेच कोरड्या विद्युत घटासाठी असतं. या प्रश्नाचं उत्तर 2 व्होल्ट. पुढचा प्रश्न, विद्युत धारेशी निगडीत खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. पहिला पर्याय दिला आहे, इलेक्ट्रॉन्सचे वहन धन विभवाकडून ऋण विभवाकडे होते. दुसरा, संकेतमान्य दिशा धन विभवाकडून ऋण विभवाकडे आहे. तिसरा पर्याय, इलेक्ट्रॉनचे वहन ऋण विभवाकडून धन विभवाकडे होते. आणि चौथा पर्याय, 1 अँपिअर बरोबर 1 कुलोम्ब/1 सेकंद. आता याच्यातलं पर्याय क्रमांक 2, 3, 4 ही तिन्ही बरोबर आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन ऋण विभवाकडून धन विभवाकडे जरी होत असलं तरीसुद्धा त्याची संकेतमान्य दिशा धन विभवाकडून ऋण विभवाकडे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3 बरोबर आहे. चौथ्यामध्ये अँपिअर, कुलोम आणि सेकंडमधलं रिलेशन दिले तेही बरोबर आहे. पहिलं विधान मात्र चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचाच पर्याय निवडायचा होता. पहिल्या विधानात असं दिले, इलेक्ट्रॉन्सचे वहन धन विभवाकडून ऋण विभवाकडे होते, जे चुकीचं आहे. ते उलट होतं, म्हणजे ऋणकडून धन विभवाकडे होते. तरीसुद्धा संकेतमान्य दिशा धन विभवाकडून ऋण विभवाकडे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3 बरोबर आहेत. मात्र पर्याय क्रमांक 1 मध्ये जे दिले, इलेक्ट्रॉनचे वहन धन विभवाकडून ऋण विभवाकडे होते, हे चुकीचं आहे, ते उलट होते. पुढचा प्रश्न, विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते असे प्रथम कोणी नोंदवले? 2023-24 या वर्षात हा प्रश्न विचारला आहे. 4 पर्याय दिलेत, गॅलिलिओ, ओर्स्टेड, न्यूटन की ओहम. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 ओर्स्टेड. हॅन्स क्रिश्चियन ओर्स्टेड यांनी हा शोध लावला की विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं.